तर मैत्रिणींनो, ब्लाऊज शोल्डर उतरतं, मोंढ्यामध्ये ब्लाऊज टाईट होतो, जी फिटिंग आहे ती व्यवस्थित जमत नाही. त्यासाठी आपण ब्लाऊजची कटिंग कशा पद्धतीने करायची, ब्लाऊज मोंढ्यामध्ये काचतो आणि खूप काही असे प्रॉब्लेम असतात. कटोरी व्यवस्थित बसत नाही, तर कटोरीचा आकार कसा शेप द्यायचा, कटोरी कशी कटिंग करायची, साईड पॅटर्न कसा कटिंग करायचा, म्हणजेच पूर्ण ब्लाऊजची जी पेपर कटिंग आहे ती कशा पद्धतीने करायची आपल्याला ह्याच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. आणि मी मोनिका आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. आणि तुम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टी येत असतील किंवा हे सगळे प्रॉब्लेम तुमच्याबरोबर होत असतील, तर तुम्ही ही जी पेपर कटिंग आहे मी ज्या पद्धतीने करते त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या ब्लाऊजची पेपर कटिंग करा किंवा तुमच्या कस्टमरची करा. खूप सोप्या पद्धतीने मी हे माप सांगितलेलं आहे. ब्लाऊज तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे. जे मापाचा ब्लाऊज आहे कस्टमरने मला दिलेला आहे त्याच्यावरून मापे घेऊन ब्लाऊजची मी कटिंग करून दाखवणार आहे. छाती घडी आहे 10.5 इंच, म्हणजे हा ब्लाऊज आपल्याला 42 छातीचा ब्लाऊज कटिंग करायचा आहे. तर आपण हा ब्लाऊज कसा कटिंग करायचा, ब्लाऊजची उंची किती घ्यायची, क्रॉसपट्टी किती घ्यायची, गळ्याचा आकार कसा काढायचा, गळ्याची उंची किती घ्यायची, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर अशा पद्धतीने मी ब्लाऊजची मापे घेत असते. गळ्याची माप कसं घ्यायचं, काय घ्यायचं, कशा पद्धतीने गळ्याची उंची मोजायची, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजावून सांगणार आहे मैत्रिणींनो. तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ब्लाऊजची कटिंग करायला सांगणार आहे. तर चला मग काय करूया, आपण आपल्या ह्याच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा मैत्रिणींनो, मी काय केलं आहे, ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि या ब्लाऊज पीसवर आपल्याला ब्लाऊज कटिंग करायचं. तर आपण आता मी पाहिलं आहे तुम्ही की मी जो ब्लाऊज आहे त्याचं माप मोजलं. आता ते जे माप होतं ते 10.5चं घडीचं माप होतं. मग आपली ही जी ब्लाऊजची घडी आहे पूर्ण आपण 42 छातीचा ब्लाऊज कटिंग करायचा आहे. म्हणजे 10.5चा आपला एक भाग आला, 42चा 4 भाग, त्याच्यातला एक भाग म्हणजे 10.5 आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन, असं पूर्ण आपण ब्लाऊजची 12 इंचाची घडी घेणार आहोत. तुम्ही 1.5 इंच पण घेऊ शकतात, 2 इंच पण घेऊ शकतात, जेवढी तुमच्या ब्लाऊजवर डिपेंड आहे. कारण की तुमचं 1 मीटर असतं, 1 मीटर ब्लाऊज पीस, त्याच्यापेक्षा जास्त 1.25 मीटर असेल तर त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त मार्जिन करू शकतात. तर मी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेणार आहे. सर्वप्रथम ज्या ब्लाऊजची उंची आहे 14 इंच आहे, मग 1 इंच शिलाई मार्जिन, असं 15 इंच घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी 15 इंचाचा पॉईंट आखून घेतला. आता हा पॉईंट आखल्यानंतर आपण अगोदर काय करूया, खालची जी उंचीची रेष आहे म्हणजे ती व्यवस्थित देऊन घेऊया, जेणेकरून आपली जी उंची आहे ती कमी जास्त होऊ नये याची आपल्याला काळजी घ्यायची. त्यानंतर हे पाहू शकता हा ब्लाऊज पीस आहे आणि याच्यावरून आपण व्यवस्थित आपल्याला कटिंग करायची. तर उंची झाल्यानंतर आपल्याला शोल्डर घ्यायचे. आता ह्या साईजसाठी शोल्डर किती घेणार आहे मी, 6 इंच शोल्डर घेणार आहे. कारण की जी आपली पट्टी आहे शोल्डर पट्टी तयार आपल्याला 3 इंचाची करायची, तर 6 इंच मी शोल्डर घेणार आहे मैत्रिणींनो. हे पहा, ह्या पद्धतीने 6 इंच शोल्डर घ्यायचं. पुन्हा 6 इंचाचा खाली एक पॉईंट आखून घ्यायचा आहे. आता हा पॉईंट आखल्यानंतर आपल्याला काय करायचं, मोंडा घ्यायचा आहे. आता ह्या साईजसाठी 6 इंच शोल्डर आणि 6 इंच मोंडा, ह्या पद्धतीने आपल्याला मार्क करून घ्यायचे, व्यवस्थित मार्क करायचे. मार्क केल्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीने मोंड्याचा आपल्याला जे शेप द्यायचा आहे त्या अगोदर आता आपण ब्लाऊजची घडी पाहूया. हे पाहू शकता 10.5 इंच आपलं ब्लाऊजच्या फिटिंगचं माप आलं. त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन, ह्या पद्धतीने आपण पूर्ण घडी आपली 12 इंचाची घ्यायची. खाली पण त्याच पद्धतीने 12 इंचाचा एक पॉईंट आखून घ्यायचा आहे व्यवस्थित या पद्धतीने आणि पट्टीच्या साहाय्याने रेष देऊन घ्यायची. आता ही रेष दिल्यानंतर आपला हा बॉक्स तयार झालेला आहे. आपण बॅक साईड आणि फ्रंट साईड एकाच वेळेस कटिंग करतो, हे पण लक्षात घ्यायचं मैत्रिणींनो. जो गळा आहे त्याची रुंदी 2.5 इंच घ्यायची आहे आणि गळा उंची 7 इंच घ्यायची आहे. 6.5 इंच गळा उंची तयार आहे म्हणून आपण 7 इंच घ्यायची, अर्धा इंच जास्तीचं शिलाई मार्जिन. आणि खालच्या बाजूने सुद्धा गळाची रुंदी आहे ती 2.5 इंच घ्यायची. ह्या पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित गळ्याचा शेप द्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता मैत्रिणी, थोडासा मी जो गळ्याचा शेप आहे तो बाहेरच्या बाजूने घेतलेला आहे. आता तो का घेतलेला आहे बाहेरच्या बाजूने, तर ज्यावेळेस आपण ब्लाऊज स्टिचिंग करतो त्यावेळेस गळ्याच्या बाजूला आपल्याला थोडा झोळ पडतो आणि लूज कपडा पडतो. त्याच्यासाठी गळ्याचा शेप येण्यासाठी, व्यवस्थित गळ्याला कुठेही प्रॉब्लेम होऊ नये किंवा झोळ पडू नये त्याच्यासाठी गळ्याचा आपण आकार थोडासा वाढवून घेतलेला आहे. आणि खालच्या बाजूला जी क्रॉसपट्टी आहे
ती 2.25 इंचाची मी आखून घेतलेली आहे आणि पहिल्या मोंड्याचा आकार 1 इंचावरून, मागच्या मोंड्याचा आकार 1.5 इंचावरून. असं येत जमत नसेल मोंड्याचा आकार देता तर आपल्या जो शोल्डर आणि मोंढ्याचा जो मध्य करायचा आणि मध्यावरून आपल्याला हे दोन्ही आकार देऊन घ्यायचे. आता हे आकार दिल्यानंतर मैत्रिणींनो, हा जो आकार आहे पहिला आकार आणि दुसरा आकार आपल्याला कशा पद्धतीने द्यायचा ते अगोदर सांगते. लक्षात व्यवस्थित मी ज्या पद्धतीने ब्लाऊज पेपर कटिंग करते त्याच पद्धतीने करा. तर हा शेप कसा द्यायचा तर पहा, आपलं जे आपलं फिटिंगचं माप आहे तिथपर्यंत व्यवस्थित हा शेप घेऊन जायचा आणि त्याच्याखाली आपल्याला 1.5 इंच जायचं आहे. तिथं आपल्या मोंढ्यामध्ये काचतं, बगलेमध्ये घोळ पडतो, आपला कपडा जास्त होतो, तो होऊ नये त्याच्यासाठी हा जो 1.5 इंच आपण खाली आलेलो आहे मोंढ्याच्या खाली, इथं आहे ना आपलं घोळ पडतो खूप सारा किंवा जास्त कपडा झाला तर तिथं लूज पडतो. त्याच्यासाठी तिथं आपण अशा पद्धतीने मोंढ्याचा आकार आखून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण आता हे 2.25 इंचाचे दोन्ही बाजूने क्रॉसपट्टीचे मार्क केले. त्यानंतर पुन्हा आपण वरती किती घ्यायचं आहे आपल्याला 1.25 इंच वरती घ्यायचं आणि कटोरीला आपण जो शेप आहे किंवा क्रॉसपट्टीचा जो शेप आहे तो व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे. आता आपल्या कटोरीचं माप किती तर मी सांगते मैत्रिणींनो, आपण कटोरीचं माप 6.25 इंच घेणार आहोत कटोरीचं माप, कारण की हेवी साईज आहे. आणि जर मी क्रॉसपट्टी 2.5 इंचाची घेतली असती तर काय झालं असतं, जी आपण ब्लाऊज शिवल्यानंतर ती क्रॉसपट्टी आपल्या कटोरीवर चढली असते. त्याच्यासाठी 2.25 किंवा 2 इंचाची क्रॉसपट्टी घेतली तरी चालते. आणि जी कटोरीचा शेप आहे तो कसा द्यायचा तर पाहू शकता, मी 6.25 इंचाचा पॉईंट आखून घेतला आहे. कटोरी जेवढ्या रुंदीची आहे तेवढ्या रुंदीची कटोरीचा जो आहे तो पॉईंट आखून घेतला आहे. नंतर आपण 2.25 आणि 2.5 इंचावर हे पॉईंट आखून घ्यायचेत. त्यानंतर गळ्याच्या वरती 1.25 इंचावर एक पॉईंट आखून घ्यायचा आहे. आता एक आपण काय करूया, तिरकी रेष देऊया. आता ही तिरकी रेष आपली 2.25 इंचामधून पण जाऊ शकते किंवा 2.5 इंचामधून जाऊ शकते. आता ही कुठून गेली आहे 2.5 इंचामधून. मग या पद्धतीने जर तुम्ही आकार दिला कटोरीला तर एकदम परफेक्ट आकार येतो. तुम्ही पाहू शकता मी जो आकार दिला आहे तो आपला किती परफेक्ट आलेला आहे. आणि आपल्या कटोरीचा जो शेप आहे तो आपला 2.5 इंचामधून गेलेला आहे. कधी कधी 2 इंचामध्ये पण जाऊ शकतो. हा प्रॉब्लेम आहे तो व्यवस्थित सॉल्व करायचा आहे, कारण की आपल्या मोंढ्याचा आकारसुद्धा व्यवस्थित द्यायचा आहे आपल्याला, बगलेत घोळ पडू नये, कारण मोठ्या साईजमध्ये हा प्रॉब्लेम येत असतो. त्याच्यामुळे आपणच ब्लाऊज कटिंग करताना ह्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करायचं आहे. त्यानंतर आपण काय करूया, हे जे पार्ट आहेत बाकीचे बाहेरच्या मोंढ्याचा आकार व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा. आता तो कसा कटिंग केलेला आहे पाहू शकता. जो आपण 1.25 इंच कपडा आपला खाली आला मोंढ्याच्या खाली, तिथून आपल्याला कटिंग करायला सुरुवात करायची. त्यानंतर बॅक साईड आपण फ्रंट पार्टपासून वेगळं करून घ्यायचं आहे. हे ह्या पद्धतीने. आणि एक लक्षात ठेवायचे, क्रॉसपट्टी हेवी साईज असेल किंवा 40 छातीच्या पुढचं जर ब्लाऊज कटिंग करायचा असेल तर जी क्रॉसपट्टी आहे ती 2.25 इंचाची घ्यायची. आणि मैत्रिणींनो, 2.25 इंचापेक्षा जास्त जी क्रॉसपट्टी आहे तिचं माप घ्यायचं नाही, हे पण लक्षात ठेवायचं आहे. आणि जो फ्रंट पार्ट मोंढ्याचा आकार आहे तो पण आपण कटिंग करून घेऊया. गळा आहे, गळा उंची आपण ज्या पद्धतीने आखली होती त्याच पद्धतीने आपल्याला हे जे पार्ट आहेत ते कटिंग करून घ्यायचे. आणि जो कटोरीचा शेप आहे तो किती परफेक्ट आला ना, आपण ही कटोरी डायरेक्ट ब्लाऊज पीसवर वाढवणार आहोत मैत्रिणींनो. तर पहा आता आपण कशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग करूयात. अस्तर नाही आपला, पण जो साधा ब्लाऊज आहे तो आपण कटिंग करून घ्यायचा आहे. हा ब्लाऊज आहे तो कटिंग करू व्यवस्थित. तर कटोरी कशी वाढवायची ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर लास्टपर्यंत व्हिडिओ पहा मैत्रिणींनो. तर आपण कटिंग करायला सुरुवात करूया. तर मैत्रिणी आता आपण काय करूया, जो बॅक पार्ट आहे अगोदर तो कटिंग करून घेऊया. तर मी हा जो आहे बंद बाजूकडून ठेवलेला आहे. आता आपण जो बॅक पार्ट कटिंग केलेला आहे तो जसा आहे तसा आपल्याला काय करायचं आहे, खडूच्या साह्याने आखून घ्यायचं आहे, व्यवस्थित ठेवायचा आहे. आणि मग नंतरच आपल्याला खडूच्या साह्याने आखून कटिंग करून घ्यायचं आहे. तर ह्या पद्धतीने व्यवस्थित काय करायचं आहे, आखून घ्यायचं आहे आणि कटिंग करायचं. हे पाहू शकता. त्यानंतर साईड पॅटर्न बाही. आता बाहीची कटिंग जर तुम्हाला येत नसेल तर मी भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत बाही कटिंग कशा पद्धतीने करायची. तिथं जाऊन तुम्ही ती बाही कटिंग पाहून बाही कटिंग करू शकतात. आणि मी एकच पेपर म्हणजे एक कटिंग करून ठेवलेली आहे बाहीची, ती कटिंग ठेवूनच मी बाकीचे ब्लाऊज कटिंग करत असते. तर मी ब्लाऊजची बाही उंची घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं आणि बाही जशी आहे तशी एकदाच मी कटिंग करून ठेवलेली आहे. ती ठेवून व्यवस्थित बाहीचा आकार देऊन व्यवस्थित बाही कटिंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आपली जो साईड पॅटर्न आहे तो व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहे, सेट करून ठेवायचा आहे. किंवा आपला जो कपडा आहे तो कशा पद्धतीने आहे त्या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला जो साईड पॅटर्न आहे तो ठेवून जसाचे तसा आखून घ्यायचा आहे.
हे पहा ह्या पद्धतीने आणि व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे। हे पहा जसं आपण आखलंय ना त्याच पद्धतीने आपल्याला ते कटिंग करून घ्यायचं आहे। हे पाहू शकता जसं आपण आखलंय त्याच पद्धतीने कटिंग केलेलं आहे। त्यानंतर आता कटोरी, महत्त्वाची कटोरी असते तर आपण जी कटोरी आहे ती अगोदर चहू बाजूने जशी आहे तशी आखून घ्यायची आहे। आखून घेतल्यानंतर दोन्ही बाजूने 1.5 इंचाचे पॉईंट आखून घ्यायचे। त्यानंतर वरच्या बाजूने कटोरीला शेप द्यायचा अर्धा इंचाने ह्या पद्धतीने दोन्ही बाजूने आणि मध्यभागी त्याचा पाऊण इंचावर असे ह्या पद्धतीने राऊंड शेप द्यायचा आहे। खूप छान कटोरी बसते, एकदम परफेक्ट बसते मैत्रिणींनो। ह्या पद्धतीने कटोरी आपण काढून घेतलेली आहे। सगळे पॅटर्न आपले काढून झालेले आहे आणि आता आपल्याला क्रॉसपट्टी काढायची। आता आपण क्रॉसपट्टी किती इंचाची काढणार आहोत तर ते पण सांगते मैत्रिणींनो। हे पाहू शकता क्रॉसपट्टीसाठी कपडा घेतलेला आहे आणि ह्या बाजूने 4 इंच आणि जेवढी आपले ब्लाऊजची रुंदी घेतली होती 12 इंच तेवढी घ्यायची आणि व्यवस्थित 3.5 इंचाचा ह्या बाजूने घेऊन व्यवस्थित कटोरीला क्रॉसपट्टीला आपल्याला शेप देऊन घ्यायचं आहे। आणि तर ह्या पद्धतीने आपण सगळे पार्ट आपले रेडी झाले। धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल।